नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महा-टी-ई-टी परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचे मराठी विषयाचे 50 प्रश्न आणि त्यांची सविस्तर उत्तरे व स्पष्टीकरण पाहणार आहोत. हे प्रश्न मागील परीक्षा, सराव पेपर आणि स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने खूप उपयोगी आहेत. जर तुम्ही टी-ई-टी, सी-टी-ई-टी, तलाठी, पोलीस भरती, झेडपी भरती किंवा इतर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांनाही शेअर करा. चला तर मग सुरू करूया आजचा सराव. प्रश्न क्रमांक 1. महानायक संभाजी, पानिपत या कादंबऱ्यांचे लेखन कोणी केले आहे? तर कोणी केले आहे आपल्या सर्वांना माहित आहे. कोणी लिहिलेले आहे? विश्वास पाटील यांनी. महानायक संभाजी आणि पानिपत या प्रसिद्ध ऐतिहासिक कादंबऱ्या कोण लिहिलेल्या? विश्वास पाटील यांनी लिहिलेल्या आहेत. प्रश्न क्रमांक 2. रोज कुठल्या तरी फॅक्टरीतला 5चा भोंगा वाजत असे तर या वाक्याचा काळ ओळखायचा आहे. तर कुठला काळ आहे? रीती भूतकाळ. तर वाजत असे या क्रियापदावरून आपल्याला काय पूर्वी नियमितपणे घडणारी क्रिया दर्शवली जाते. ओके, वाजत असे या क्रियापदावरून आपल्याला काय पूर्वी नेहमी घडणारी ही क्रिया इथं दर्शवली जाते, म्हणून त्याला रीती भूतकाळ आपण ऑप्शन चूज केलेला आहे. प्रश्न क्रमांक 3. आपला आशीर्वाद असावा या वाक्याचा प्रकार कोणता आहे? तर विद्यार्थी वाक्य आहे. ऑप्शन नंबर 4 हे करेक्ट त्याचे उत्तर आहे. या वाक्यात काय होते? इच्छा, अपेक्षा किंवा विनंती व्यक्त झाली आहे, त्यामुळे आपण विद्यार्थी हे ऑप्शन चूज केलेलं आहे. प्रश्न क्रमांक 4. विद्वान हा शब्द खालीपैकी कोणत्या प्रकारचा आहे? तर कोणत्या प्रकारचा आहे? पर्याय क्रमांक 3 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. तत्सम प्रकारचा. तर संस्कृतमधून जसाच्या तसा आलेला शब्द म्हणजे तत्सम शब्द. तर विद्वान हा शब्द जसाच्या तसा आलेला आहे संस्कृतमधून मराठीमध्ये. प्रश्न क्रमांक 5. सहलीस जाताना कात्रज जवळ उजाडले या वाक्यातील प्रयोग ओळखा. तर कुठला प्रयोग आहे? पर्याय क्रमांक 2 हे त्याचे बरोबर उत्तर आहे. भावे प्रयोग. तर वाक्यात कर्ता स्पष्ट नसून क्रियेचा भाव इथं इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे आपण इथं भावे प्रयोग इथं आपण चूज केलेला आहे. प्रश्न क्रमांक 6. म, स, ज, स, त, त, ग हे कोणत्या वृत्ताचे गण आहेत? तर कोणत्या वृत्ताचे आहेत? पर्याय क्रमांक 3 हे त्याचे बरोबर उत्तर आहे. शार्दूल, विक्री हे गण आहेत. तर हे कुठल्या वृत्तात वापरले जातात? हे गण म, स, ज, स, त, त, शार्दूल, विक्रीट या वृत्तात वापरले जातात. प्रश्न क्रमांक 7. पुढीलपैकी संधी विग्रहाच्या नियमानुसार इथं न बसणारा शब्द कोणता? तर कुठला आहे याच्यामध्ये? दुर्जन. तर हा शब्द दूर अधिक जन, दुर्जन हा योग्य संधी नियम आहे. प्रश्न क्रमांक 8. नागनाथ कोल्हापल्ले यांच्या पुढीलपैकी कोणत्या साहित्य कृतीला राज्य शासनाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे? तर कुठल्या? पर्याय क्रमांक 4 हे त्याचे बरोबर उत्तर आहे. ज्योतिपर्व. ज्योतिपर्व या साहित्य कृतीला राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला आहे. पर्याय क्रमांक 9. पुढीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा. तर कुठला शब्द अशुद्ध आहे? प्रतीक्षागृह. तर हा शब्द अशुद्ध शब्द आहे. योग्य शब्द कुठला आहे? प्रतीक्षा. तिला पहिली वेलांटी नसून दुसरी वेलांटी आहे, त्यामुळे हे अशुद्ध शब्द आहे प्रतीक्षागृह. प्रश्न क्रमांक 10. जयंताने मध्येच विचारले कोण होते या वाक्यात किती विरामचिन्हे आलेले आहेत? तर किती विरामचिन्हे आलेले आहेत? तर 4 विरामचिन्हे आलेले आहेत. काय काय आलेले? त्याच्यामध्ये स्वल्पविराम आलेला आहे, त्याच्यानंतर प्रश्नचिन्ह आलेलं आहे आणि 2 अवतरण चिन्हे, असे मिळून किती झाले? 4 विरामचिन्हे आहेत. प्रश्न क्रमांक 11. पुढील शब्दांचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा. अश्व. तर कुठला आहे त्याचा समानार्थी नसलेला शब्द? शाखामृग. तर अश्व म्हणजे काय? घोडा. शाखामृग म्हणजे काय? हरिण. प्रश्न क्रमांक 12. जहाल या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द कोणता? तर ह्याच्यामध्ये शोधायचा आपल्याला कुठला जहाल या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द. तर कुठला आहे? जहाल म्हणजे काय? आपण म्हणतो कठोर किंवा उग्र. तर त्याचा विरुद्धार्थी शब्द इथं कुठला आपल्याला बरोबर वाटतोय? मवाळ. पर्याय क्रमांक 3 हे त्याचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 13. पुढील मन पूर्ण करा. पचरी पडले झोड. पचरी पडले झोंड. तर ह्याचं काय? मारून गेले गोंड. हे त्याचे बरोबर उत्तर आहे. तर हे मन पूर्ण आहे. प्रश्न क्रमांक 14. ज्या सामासिक शब्दात दोन्ही पदे महत्वाची नसून त्यातून तिसऱ्याच पदाचा बोध होतो असा समास कोणता? तर बहुर्विही समास. हे आपल्याला माहित आहे. तर बहुर्विही समासात काय असतं? तिसऱ्या अर्थाचा बोध होतो. प्रश्न क्रमांक 15. पुढीलपैकी भाववाचक नसलेले नाम शोधा. तर कुठला आहे याच्यामध्ये? भव्यता, सौंदर्य, दातृत्व, स्वतंत्र. तर स्वतंत्र हे काय आहे? भाववाचक नसलेले नाम आहे आणि हे विशेषण आहे. स्वतंत्र काय आहे? हे विशेषण आहे, नाम नाही, त्यामुळे ह्याला आपण ड्रॉप केलेलं आहे. प्रश्न क्रमांक 16. साधर्म्यावर आधारित आणि वैधर्म्यावर आधारित असे भेद कोणत्या अलंकारात पडतात? तर पर्याय क्रमांक 1 हे त्याचे बरोबर उत्तर आहे. दृष्टांत अलंकाराचे हे 2 प्रमुख प्रकार आहेत. प्रश्न क्रमांक 17. पुढीलपैकी निश्चितपणे पुल्लिंगवाचक शब्द ओळखा. तर पुल्लिंगवाचक शब्द कुठला आहे? क्लास. तर क्लास हा शब्द पुल्लिंगी वापरला जातो. प्रश्न क्रमांक 18. पुढीलपैकी निश्चितपणे एकवचनी शब्द ओळखा. तर कुठला आहे याच्यामध्ये एकवचनी शब्द? फोटो. तर फोटो हा शब्द एकवचनात वापरला जातो. प्रश्न क्रमांक 19. पुढील वाक्यातील नाम कोणत्या विभक्तीत आहे? तर मुलांनी आज्ञा पाळावी. तर ह्याच्यामध्ये कुठला आहे? तृतीय एक अनेक वचने आहे ह्याच्यामध्ये. पर्याय क्रमांक 4 हे त्याचे बरोबर उत्तर आहे. मुलांनी मध्ये नि प्रत्यय आल्याने
तृतीय विभक्ती आपण म्हणू शकतो इथे. प्रश्न क्रमांक 20, नोकरीसाठी केलेला अर्ज हा कोणत्या पत्रलेखनाचा प्रकार आहे? तर ह्याच्यामध्ये दिले आहे तक्रार अर्ज, मागणी अर्ज, कौटुंबिक पत्र, व्यावसायिक. तर आपलं पर्याय क्रमांक 4 हे तिचे बरोबर उत्तर आहे, व्यावसायिक पत्र. तर नोकरीसाठी लिहिलेले पत्र व्यावसायिक पत्रात मोडते. प्रश्न क्रमांक 21, पुढीलपैकी कठोर व्यंजन कोणते? तर कठोर व्यंजन कुठले आहे? पर्याय क्रमांक 1 हे त्याचे बरोबर उत्तर आहे, च. च हे कठोर व्यंजन आहे. प्रश्न क्रमांक 22, पुढील वाक्यात किती नामामध्ये सामान्य रूपामुळे बदल झाला आहे? तर शिक्षकांनी मुलांना शाबासकी दिली. तर हे वाक्य ह्याच्यामध्ये काय दिलेलं आहे त्यांनी? नामामध्ये किती नामामध्ये सामान्य रूपामुळे बदल झाला आहे? तर किती? 2. पर्याय क्रमांक उत्तर शिक्षकांनी, पहिला एक ह्या शिक्षकांनी आणि मुलांना या नामामुळे सामान्य रूपामुळे बदल झाला आहे. प्रश्न क्रमांक 23, पुढील जोड्यामधून योग्य जोडी ओळखा. तर कुठली आहे योग्य जोडी? मूकनायक श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, पुण्यप्रभाव अके अत्रे, उद्याचा संसार विश्राम बेडेकर. तर पर्याय क्रमांक 3 हे त्याचे बरोबर उत्तर आहे. तर उद्या संसार हे नाटक कोणी लिहिलं आहे? विश्राम बेडेकर यांनी लिहिलेलं आहे. प्रश्न क्रमांक 24, पुढीलपैकी कोणता शब्द विसर्ग संधी नाही? तर कुठला शब्द नाही? निशांत हा शब्द विसर्ग संधी नाही. तर निशांत हा शब्द विसर्ग संधीने तयार झालेला नाही. प्रश्न क्रमांक 25, तृतीय तत्पुरुष समासाचे उदाहरण ओळखा. तर कुठला आहे तृतीय तत्पुरुष समासाचे उदाहरण? हे तर पर्याय क्रमांक 2, विषयुक्त. तर विषाने युक्त असा अर्थ असल्याने हा तृतीय तत्पुरुष समास आहे. प्रश्न क्रमांक 26, अन्य भाषेतून मराठीत आलेल्या नाटकाचे नाव ओळखा. तर कुठला आहे? पर्याय क्रमांक 3 हे त्याचे बरोबर उत्तर आहे. हे अन्य भाषेतून आलेले नाटक आहे अजब न्याय वर्तुळाचा. तर हे नाटक अन्य भाषेतून मराठीत आलेले आहे. प्रश्न क्रमांक 27, मनाने तरुण असलेल्यांच्या नजरा नेहमीच भविष्याचा वेध घेत असतात. या वाक्याचा काळ ओळखा. तर कुठला आहे? आपल्याला सर्वांना माहिती आहे, रीती वर्तमान काळ. घेत असतात, आपण इथं बघू, घेत असतात. तर या वाक्यामध्ये घेत असतात हे ह्याच्यावरूनच आपल्याला काय दिसून येते की नियमित घटणारी क्रिया दिसते. नियमित घटणारी क्रिया असेल तर रीती वर्तमान काळ वापरतात. प्रश्न क्रमांक 28, पूर्ण मायेची लेकरं ही कादंबरी कोणी लिहिली आहे? तर कोणी लिहिली आहे? तर पर्याय क्रमांक 4 हे त्याचे बरोबर उत्तर आहे. ही कादंबरी गो. नि. दांडेकर यांनी लिहिली आहे. प्रश्न क्रमांक 29, समानार्थी शब्दांची चुकीची जोडी ओळखा. तर ह्याच्यामध्ये आभा, तेज, पराक्रम, मर्दुमकी, अवांछित, अलांछित. तर हे चुकीची जोडी आहे. समानार्थी शब्दांची चुकीची जोडी कुठली आहे? पर्याय क्रमांक 3, अवांछित, अलांछित. हे दोन्ही शब्द समानार्थी नाहीत, त्यामुळे हे जोडी चुकीची आहे. प्रश्न क्रमांक 30, रुकार या शब्दाचा योग्य विरोधार्थी शब्द ओळखा. तर रुकार या शब्दाचा योग्य विरोधार्थी शब्द कुठला आहे? नकार. पर्याय क्रमांक 1 हे त्याचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 31, कोलंबसाचे गर्वगीत ही काव्यरचना कोणाची आहे? तर पर्याय क्रमांक 2 हे त्याचे बरोबर उत्तर आहे. कुसुमाग्रज ही प्रसिद्ध कविता कोण लिहिलेली आहे? कुसुमाग्रज यांनी लिहिलेली आहे. प्रश्न क्रमांक 32, अधोरेखित शब्दांची विभक्ती ओळखा. तर कोल्हापूरहून बेंगलोरला पोहोचायला बरेच तास लागतात. तर ह्या अधोरेखित शब्द आहेत 2, कोल्हापूरहून आणि बेंगलोरला. तर याची काय ओळखायचे? या 2 शब्दांची विभक्ती ओळखायची. तर कुठली आहे? पंचमी. पर्याय क्रमांक 4 हे त्याचे बरोबर उत्तर आहे, कोल्हापूरहून. ओके, कोल्हापूरहून. हून हा पंचमी विभक्तीचा प्रत्यय आहे. तिथं आपल्याला दिसते ह्या शब्दामध्ये हून आलेला आहे, त्यामुळं हून काय आहे? पंचमी विभक्तीचा प्रत्यय आहे, त्यामुळं पर्याय क्रमांक 4 हे त्याचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 33, स्त्रीलिंगी शब्द ओळखा. तर स्त्रीलिंगी शब्द कुठला आहे? घडवंची, घार, घंगाळ, घाव. तर कुठला आहे? याच्यामध्ये पर्याय क्रमांक 1 हे त्याचे बरोबर उत्तर आहे, स्त्रीलिंगी शब्द आहे तो. प्रश्न क्रमांक 34, गटात न बसणारे नाव ओळखा. तर गंगाधर गाडगीळ, अरविंद गोखले, मिलिंद बोकील, पु.बा. भावे. तर पर्याय क्रमांक 3 हे बरोबर उत्तर आहे. गटात न बसणारे नाव कुठले आहे? मिलिंद बोकील. तर इतर लेखक वेगळ्या साहित्य प्रकारे संबंधित आहेत आणि हे नाव वेगळ्या साहित्याशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 35, धातू साधित विशेषण ओळखा. तर कुठला आहे धातू साधित? पर्याय क्रमांक 1 हे त्याचं बरोबर उत्तर आहे, नासका. हे धातू साधित विशेषण आहे. नासणे या धातूपासून नासका हा शब्द तयार झालेला आहे. प्रश्न क्रमांक 36, केवल प्रयोगी अवयव ओळखा. तर म्हणजे, वाहवा किंवा आणि. तर केवल प्रयोगी अवयव कुठला आहे? वाहवा. वाहवा हा उद्गारवाचक केवल प्रयोगी अवयव आहे. प्रश्न क्रमांक 37, पुढील शब्दांमधून लेखन नियमानुसार अशुद्ध शब्द ओळखा. तर कुठला आहे अशुद्ध शब्द? पर्याय क्रमांक 3 हे त्याचे बरोबर होते. हा शब्द लेखन नियमानुसार अशुद्ध आहे. प्रश्न क्रमांक 38, पुढील शब्दांमधून संस्कृत उपसर्ग ओळखा. तर कुठला आहे संस्कृत उपसर्ग? पर्याय क्रमांक 3 हे त्याचे बरोबर उत्तर आहे. परा हा संस्कृत उपसर्ग आहे. 39, पुढील शब्दांमधून फारसी प्रत्यय ओळखा. तर कुठले दार, बद, की, औ. तर पर्याय क्रमांक 1 हे त्याचे बरोबर उत्तर आहे. दार हा फारसी प्रत्यय आहे. प्रश्न क्रमांक 40, लांब लचक कंटाळवाणे भाषण या अर्थाचा वाक्यप्रचार ओळखा. तर कुठला आहे? उंबराचे फूल, थंडा फराळ, एरंडाचे गुराळ, अकलेचा खंदक. तर पर्याय क्रमांक 3 हे त्याचे बरोबर उत्तर आहे. लांब लचक कंटाळवाणे भाषण या अर्थाचा वाक्यप्रचार कुठला? एरंडाचे गुराळ. प्रश्न क्रमांक 41, कृतज्ञतेची प्रवृत्ती दर्शवणारी म्हण ओळखा. तर कुठली आहे?
पै दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा, अग अग म्हशी मला कुठं नेशी, बुडत्याचा पाय खोला. तर पर्याय क्रमांक 4 हे त्याचे बरोबर उत्तर आहे. गरज सोर वैद्य मरो. हे मन काय दर्शवते की कृतज्ञतेची प्रवृत्ती दर्शवते की गरज संपल्यानंतर मदत करण्याला विसरणे हा अर्थ या मराठीत आहे. त्यामुळं हा ऑप्शन बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 42, झाडावरती चेंडू लटकले शेतामधून बॅटी, म्हणाल ते सारे होते उणे न कोठे काही. या काव्य पंक्तीतील कोणता रस प्रत्ययाला येतो? पर्याय क्रमांक 2 हे त्याचे उत्तर आहे. अद्भुत रस. या ओळीमध्ये आश्चर्य आणि कल्पना रम्यता असं दिसतं. ह्याच्यामध्ये कल्पना आहे आणि आश्चर्य आहे, त्यामुळे अद्भुत हा रस प्रत्ययाला येतो. प्रश्न क्रमांक 43, चालला पुढे तो काय ऐट आनंद, अग्नीचा ओहळ ओहळतो जणू मंद. तर या काव्यपंक्तीतील अलंकार ओळखा. तर कुठला अलंकार आहे? उत्प्रेक्षा हा अलंकार आहे. तर कवीने काय केलेलं आहे? कल्पनारम्य तुलना केलेली आहे याच्यामध्ये, त्यामुळे उत्प्रेक्षा अलंकार इथं आपल्याला दिसून येतो. पर्याय क्रमांक 1 हे त्याचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 44, पुढील वाक्यांमधून प्रश्नार्थक नसलेले वाक्य ओळखा. प्रश्नार्थक नसलेले वाक्य ओळखायचं आहे. तर कुठला आहे? कोण कोण म्हणजे प्रश्न येते, कशाला प्रश्न येतोय, कुठे. तर हे तिन्ही ऑप्शन मध्ये प्रश्नार्थक आपल्याला वाक्य दिसते. फक्त पर्याय क्रमांक 1 मध्ये आपल्याला प्रश्नार्थक नसलेले वाक्य आहे. काय कमालीची बेपर्वाई दाखवतात लोक. तर हे काय आहे? उद्गारवाचक वाक्य आहे, हे प्रश्नार्थक वाक्य नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे त्याचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 45, पुढीलपैकी कोणत्या नावाचा प्रयोग असू शकत नाही. तर कुठल्या नावाचा असू शकत नाही? तर पर्याय क्रमांक 4 हे त्याचे उत्तर आहे. अकर्मक कर्मणी. तर कर्मणी प्रयोगासाठी कर्म आवश्यक असते, त्यामुळे हे या नावाचा प्रयोग असू शकत नाही. प्रश्न क्रमांक 46, चुकीच्या पद्धतीने केलेले सामान्य रूप ओळखा. तर कुठला आहे चुकीच्या पद्धतीने केलेले सामान्य रूप? ऑप्शन नंबर 1 जहरी, हे सामान्य रूप चुकीचे आहे. प्रश्न क्रमांक 47, सामान्य रूप नसलेला शब्द ओळखा. तर कुठला आहे सामान्य रूप नसलेला शब्द? वाळू. तर वाळू या शब्दाचे सामान्य रूप होत नाही, त्यामुळे हा ऑप्शन बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 48, पुढील शब्दांमधून भाववाचक नाम ओळखा. तर कुठला आहे भाववाचक नाम? लालित्य. पर्याय नंबर 2 हे त्याचे करेक्ट उत्तर. लालित्य हा काय? गुण दर्शवणारा भाववाचक शब्द आहे. प्रश्न क्रमांक 49, पुढील अक्षरांची ओळख सांगा. ह. तर ह हे अक्षर दिलेलं आहे, तर ह्याची ओळख काय आहे? हे काय आहे? महाप्राण आहे. प्रश्न पर्याय क्रमांक 1 हे त्याचे बरोबर उत्तर आहे. तर महाप्राण म्हणजे काय? ह या वर्णाचा उच्चार करताना काय होतं? हवा जोराने बाहेर पडते, म्हणून त्याला आपण महाप्राण म्हणतो. प्रश्न क्रमांक 50, खालीलपैकी सजातीय स्वरांची जोडी कोणती? तर पर्याय क्रमांक 4 हे त्याचे बरोबर उत्तर आहे. सजातीय म्हणजे उ आणि उ हे एकाच उच्चार स्थानातून निर्माण होणारे सजातीय स्वर आहेत. मित्रांनो, अशा प्रकारे आपण आज टीईटी परीक्षेसाठी महत्त्वाचे 50 मराठी प्रश्न आणि त्यांच्या उत्तरासह आपण पाहिलेले आहेत. मला आशा आहे की हा व्हिडिओ तुमच्या अभ्यासासाठी नक्की उपयोगी पडला असेल. अशाच प्रकारचे आणखी सराव प्रश्न, टेस्ट आणि स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा एखादा प्रश्न असेल किंवा पुढचा व्हिडिओ कोणत्या विषयावर हवा असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट जरूर करा. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन आणि उपयुक्त व्हिडिओमध्ये.